संजीव आजारी म्हणून आमचा मित्र होता ठाण्याचा, तो आणि आम्ही अक्षररंग नावाची संस्था चालवायचो. मग ह्या माणसाला काय करायचं, तर मग आम्ही 50 जण सगळे, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत. लहान मुलगा होता, स्क्रीन प्रिंटर होता, कॅलिग्राफर होता, टायपोग्राफर होता, इलस्ट्रेटर होता, आर्किटेक्ट होता, सगळ्या प्रकार. आणि प्रत्येकाला सांगितलं तुम्हाला जसं कविता कळेल तसं तुम्ही त्याची मांडणी करा. आता ही मांडणी केल्यानंतर याचं उद्घाटन कोणी करायचं. मी परत विजयाबाईंना म्हटलं की तुम्ही त्यांच्यावर बहुबेडी विंदावर काम केलं आहे, तर तुम्ही केलं तर फार बरं होईल. बाई म्हणाले माझ्या ठाण्याला म्हणलं या ना बाई. बाई आल्या. बाईने एक्झिबिशन बघितल्यानंतर बाई म्हणाली मी आत्ता मी विंदांना फोन लावणार. तुला काय झालं. त्यांनी आता लिहिणं थांबवलंय, ते परत लिहायला सुरुवात करूया, त्याला सांगूया. आणि त्यांनी फोन केला. विंदांनी सांगितलं की त्या पालवाला सांग, ते मालवडीत ना त्या पालवाला सांग, ते सगळं मला बघायचं, पण ते बँड्रा सांग. आता एवढं मोठं एक्झिबिशन बँड्रात आणणार कसं. पण आम्ही म्हटलं की नाही, ज्या माणसासाठी केलं त्या माणसाने ते बघितलं पाहिजे. मग बँड्रामध्ये एक्झिबिशन आहे. गाडी टेकत आले ते. आणि मग आल्यानंतर मला म्हणाले की अरे पालवा, ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा मोठा पुरस्कार तू मला दिलायस. आज मला कळलं की माझ्या शब्दांवर किती वेगवेगळ्या कलाकृती निर्माण होत आहेत. हे जी सांगड घालणं आहे ना, मला असं वाटतं की चित्रकाराने म्हणा किंवा शब्द ते प्रत्येक वेळेला बदलत राहिलं पाहिजे.